सानवी, ओके. कॅमेरा ऑन कर. त्याला कॅमेरा ऑनच आहे. सानवीला सांगते मी. सानवी नावाने कोण जॉईन झालेले आहे, प्लीज कॅमेरा ऑन कर. होते का? नसेल तर तुझ्या पॅरेंट्सला विचार कसं ऑन करायचा. झालाय का सांगा बरं पटकन. आपण दुसरा प्रश्न बघूया. 23 झाले. 24वा प्रश्न बघूया आपण. टीचर 2 मिनिटं थांबता. बरं ठीक आहे. लिहून घे पटकन. सर्वाधिक नदीचे खोरे कोणते आहे? गंगा नदी. हे उत्तर बरोबर आहे, गंगा नदी. आणि हे नर्मदा. ऑप्शन बी. पटकन लिहून घ्या. जे नवीन आहे त्यांनी कॅमेरा ऑन करायचे. असं कॅमेरा बंद करून बसलं तर बरोबर नाही वाटत ते. आपल्याला होत नाही लहान काढायला काय नाही जाऊ त्याच्यावर काढायचं मला स्वयंपाक कुरकायचे मग साड्या करायचे परत. पटकन लिहून घ्या. झालं टीचर. कोणाचं राहिलं नाही ना? झालं टीचर. ओके गुड. झालं. स्क्रीनशॉट काढून घ्या ज्यांचं राहिलं असेल त्यांनी. PDF तुम्ही ग्रुपवरती पाठवलेले आहे, तिथून कॉपी करू शकता तुम्ही. चला ठीक आहे. नेक्स्ट. सर्वात मुख डेल्टा कोणत्या नदीचा आहे? खूप सोपं आहे. नदीमुख म्हणजे जिथं संगम होतो. टीचर कोणाच्या ऑप्शन घरातून बी. आवाज येते? प्लीज म्यूट करा. टीचर बोलायचं झालं की म्यूट करायचं. रिवा, तू 2-2 मोबाईल वरून जॉईन झाली का? टीचर हा बोल. गंग हम्म. 24 आन्सर गंगा ब्रह्मपुत्र. हा व्हेरी गुड. लिहून घ्या पटपट प्रश्न. झालं का लिहून? टीचर 25 25चा काय आन्सर आहे? गोदावरी. सागरात मिळत नाही. कोणती नदी बंगालच्या उपसागरामध्ये मिळत नाही? काय उत्तर आहे? गोदावरी. गोदावरी नदी. व्हेरी गुड. गोदावरी नदी. नाही, गोदावरी. उत्तर चुकीचं आहे. अजून बघा. नगाशी सांगितलं नर्मदा नदी अरबी समुद्रात मिळते, म्हणजे पश्चिमच्या बंगालच्या उपसागरामध्ये नाही मिळत ती. सांगितलं होतं ना. पर्यटन नर्मदा. नसते. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी नदी कोणती आहे? माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना उत्तर. गंगा. नाही, नाही. महाराष्ट्रामध्ये गोदावरी. विचारते मी. महाराष्ट्रामध्ये. गोदावरी. दक्षिण गंगा म्हणून कोणाला ओळखली जाते? गोदावरी. व्हेरी गुड. गोदावरी. भीमा नदीचे उपनदीचं नाव माहितीये का कोणाला? गोदावरी. महाराष्ट्रमा गोदावरी काय महाराष्ट्रमा गोदावरी. इंडियामा ब्रह्मपुत्र છે ગંગા છે કર્મ પછી કામ છું ए
घरातला आवाज बंद करा आणि पटकन लिहून जायचं. लिहून झाल्यावर ते मला सांगा, मी दुसरे प्रश्न शेअर करते मग. आयुष ए आयुष आयुष हॅलो गरम पाणी दे. ती पाणी आली उठ. तुझी पोळी कशी आहे? तो वाजले उठ. लवकर पाणी प्या. टीचर झालं. टीचर नाही झालं, 28 चालू आहे. टीचर झालं. या 29. टीचर थोडंच राहिलं, थांबा ना. 25वा चालू आहे. लिहून घ्या पटपट. टीचर अजून झालं. चालू या आहे. 29. ज्यांचं झाले त्याने वाचत बसा. झालं झालं म्हणून डिस्टर्ब करू नका. एकदा सांगितलं की झालं मग. टीचर टीचर हा बोल. हे काय ते काय ते 27वा प्रश्न आपण लिहिलाय. लिहिलंय का? ठीक आहे. ज्यांचं राहिले ते लिहितील ना. 29वा प्रश्नाचं उत्तर काय येते? कोणती पूर्ववाहिनी नदी आहे? पश्चिम वाहिनी वेगळी, पूर्ववाहिनी कोणती आहे? तापी. तापी पश्चिम वाहिनी, नर्मदा पश्चिम वाहिनी, गोदावरी माही. याच्यामध्ये मला वाटतं गोदावरी पूर्ववाहिनी आहे. चंबळ नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? गंगा नदी. हा, पटकन लिहून घ्या. नर्मदा. गोदावरी. हम्म. टीचर 31 घ्या. टीचर 31 घ्या ना. नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? प्रश्नाचे उत्तर आहे गंगा. टीचर डन. चालेल पण.
गोदावरी. उत्तर पाहिजे बघ. कशी होती? मॅम सेकंड. टीचर 31 घ्या ना. ठीक आहे. पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते? कोणते शिखर आहे उंच मग? इथं कोण जॉईन आहे? Y29 5G ने कोण जॉईन झालेलं आहे? प्लीज कॅमेरा ऑन करा, नाव सांगा. श्रेया आगरखे. श्रेया का? हा. स्वतःचं नाव लिहिता येईल तुला? हा. हा, लिहून घे. कुठे? रिनेम मध्ये जायचं. तुझ्या नावाच्या खाली क्लिक कर, तिथं रिनेम म्हणून एक ऑप्शन येते, त्याच्यावरती हे कर. मॅम पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते? आन्सर आहे अनाईमुडी. अनाईमुडी. व्हेरी गुड. नंतर हा, बरोबर आहे. सर्वात उंच शिखर असलेल्या दावा असलेल्या प्रदेशाचं नाव कोणतं आहे? उंच, सर्वात उंच कोणतं आहे? K2. केटू. नंतर भारताच्या नंतर सर्वात उंच शिखर. कांचनजुंगा. कांचनजुंगा. व्हेरी गुड. हे कुठे आहे? जपान. व्हेरी गुड. जपान. जगातील तिसऱ्या क्रमांक. भारतातील पण आपल्याला इथं भारतातील विचारलंय ना. भारतातील विचारलंय ना. हो. भारतातील प्रदेशातील सर्वात उंच शिखर. कामेत. पण हे भारताच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. कांचनजुंगा हे भारतातील सिक्कीम मध्ये आहे. नेपाळ आणि सिक्कीमच्या जो बॉर्डर आहे तिथं आहे तो. जपानमध्ये नाही आहे बाई. गिर्यारोहक कांचनजुंगा शिखर कोणत्या राज्यात आहे? गिर्यारोहकासाठी सिक्कीम मधून जातात ते लोक. सिक्कीम. व्हेरी गुड. बरं, आता पटपट पट लिहून घ्या हे प्रश्न आणि वाचत वाचत लिहायचे. नुसतंच लिहायचं नाही, वाचत वाचत लिहा. भारतातील गिर्यारोहणासाठी प्रसिद्ध कांचनजुंगा शिखर कोणत्या राज्यात आहे? उत्तर सिक्कीम.
झालं का लिहून? थांबा टीचर. सगळ्यांनी कॅमेरे बंद केले का? सानवी, अश्मिरा, तनय. टीचर माझं चालू आहे. महानंदा म्हणून कोण जॉईन झालेले आहे? प्लीज कॅमेरा ऑन करा. झालं का? येस टीचर. उत्तरं लिहिली का? का उत्तर अजून कुणाला पाहिजेत? नो. नाही. लिहून घ्या पटकन. टीचर झाले लिहून. चालेल टीचर. प्रश्न 5वा बघा. प्रश्न 5वा वाचा. जगातील सर्वोच्च